नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीए अध्यक्षांची संसदीय समितीसमोर हजेरी पाहण्यात आली आहे। नीट पेपर फुटल्याचं मान्य नाही, एनटीए अध्यक्षांचं असं उत्तर असल्याचं माहिती सूत्रांकडून कळतेय। सीबीआय जोपर्यंत पेपर फुटल्याचं जाहीर करत नाही तोवर पेपर फुटल्याचं मान्य नाही, एनटीए अध्यक्षांनी हे उत्तर दिल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर एनटीए अध्यक्षांचं उत्तर काय? सूत्रांच्या माहितीनुसार बातमी समोर आली आहे। एनटीएचे अध्यक्ष आणि डीजी यांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी। नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीए अध्यक्षांना अनेक प्रश्न विचारले गेले। नीट पेपर फुटल्याचं एनटीए अध्यक्षांनी समितीसमोर मान्य केलं नाहीये। प्रकरण सध्या सीबीआयकडे, ते जोवर अधिकृतपणे जाहीर करत नाहीत तोवर पेपर फुटल्याचं मान्य नाही। पेपर फुटला नाही म्हणता मग पुनर्परीक्षा का घेताय? विरोधी पक्षांच्या खासदारांचा सवाल। परीक्षेतील काही अनियमितता बाबतचे अहवाल समोर आले होते, एनटीए अध्यक्षांनी हे उत्तर दिलंय। विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी पुन्हा परीक्षा घेणं आवश्यक होतं, असं एनटीए अध्यक्षांचं उत्तर आहे। सत्ताधारी पक्षाचे खासदार एनटीएच्या दाव्यांना पाठिंबा देताना बैठकीत दिसलेत। तर नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीए अध्यक्षांची संसदीय समितीसमोर हजेरी पाहायला मिळते। याबद्दल आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रमोद, काय सांगाल? अभिलाष, काल शिक्षण समिती आहे, त्या शिक्षण समितीच्या संसदीय समितीसमोर एनटीएचे अध्यक्ष आणि डीजी जे आहेत ते चौकशीसाठी उपस्थित राहिलेले होते, कारण त्यांना 4 दिवसांपूर्वी तशा पद्धतीचे समन्स या समितीकडून बजावलं गेलं होतं। ज्या पद्धतीने नीटचा पेपर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये फुटलेला होता, त्यानंतर देशभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं एनटीएच्या डीजींना ते समन्स बजावलं गेलं होतं। जेव्हा काल संसदीय समितीसमोर हे डीजी उपस्थित राहिले तेव्हा त्यांच्याकडनं स्पष्ट केलं गेलं की नीट परीक्षेचा जो पेपर आहे तो फुटला होता, हे त्यांना मान्यच नाहीये। म्हणजे एनटीएच्या डीजींनी मान्यच केलं नाहीये की नीटचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे। असं असताना त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जो पेपर तुम्ही म्हणताय फुटलेला आहे किंवा लीक झालेला आहे, त्या अनुषंगानं सीबीआय सध्या तपास करत आहे। हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सीबीआय जोपर्यंत हे मान्य करत नाही किंवा त्यांच्या तपासात ही गोष्ट जोपर्यंत मान्य होत नाहीये की पेपर लीक झालेला होता, तोपर्यंत आपणही तशा पद्धतीची गोष्ट म्हणजे नीटचा पेपर लीक झालेला होता हे मान्य करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका तर एनटीएच्या डीजींनी या शिक्षण समितीच्या अध्यक्षांसमोर किंवा समितीच्या प्रमुखांसमोर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। पण याच अनुषंगाने विरोधी पक्षाचे जे खासदार होते त्या खासदारांकडनं प्रश्नांची सरबत्ती एनटीएच्या संचालकांवर केली गेली। त्यांनी स्पष्ट म्हटलं, जर तुम्ही म्हणताय पेपर फुटलेला नाहीये तर मग तुम्ही परीक्षा आणि नीटची जी परीक्षा पुन्हा 21 जूनला होणार आहे ती तुम्ही कंडक्ट का करत आहेत, अशा पद्धतीचा सवाल विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी उपस्थित केल्याचं बघायला मिळालेलं। नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल।